हाय हॅलो नमस्ते. आज करणार आहोत उपवासाचे डोसे म्हणजे वरी तांदळाचे डोसे. प्रथम 1 वाटी वरी तांदूळ, 1 चमचा शाबू पाण्यात भिजत घालावे. 3 तास झाकण लावून बाजूला ठेवून द्यावे. 3 तासानंतर वरीचे तांदूळ, 1 बटाट्याचा किस मिक्सरला बारीक करून घ्यावे. अगदी तांदूळ बारीक झाले पाहिजे, डोश्यासारखे झाले पाहिजे. अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर हिरव्या चटणीसाठी घेतलेलं आहे साहित्य. हिरवी चटणी करून झाल्यानंतर त्याला जिऱ्याची, हिंग, कढीपत्त्याची फोडणी द्यावी. नंतर डोसे घालण्यासाठी तवा गरम करून घ्यावा. मिठाच्या पाण्याचे फडके फिरून हवा तसा पातळ डोसा घालून घ्यावा. छान पातळ असे डोसे तयार होतात. हिरव्या चटणीसाठी भरपूर कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, जिरे, आलं, मिरची, मीठ, साखर हे सर्व साहित्य एकत्र करून बारीक चटणी वाटायची. नंतर लिंबू रस घालायचे. मग त्यानंतर त्याला जिऱ्याची फोडणी द्यायची. हा झाला उपवासाचा कुरकुरीत डोसा. खूप पातळ डोसा हवा तसा पातळ होतो. धन्यवाद.